आता जिल्हा परिषद सदस्य आपला का हवा त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. जिल्हा परिषद सदस्य याचं मोठी लोकसंख्या आहे आपली. आपल्या गावाचं नाव महेशराव वर आहे आणि ते नाव जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी काम करणाऱ्या माणसाला ती उमेदवारी घ्यायला गेली पाहिजे. मग काम करणारा माणूस कोण आहे तर ज्या वेळेला मी माझ्याकडे खूप वरच्या भागातली माणसं आली, पठार विभागाची, पेमदरा, नळवणे, सिद्धेवाडी आणे, आणि मला म्हटलं दादा टँकर पुरत नाही, आम्हाला पाण्याची अधिकची सोय पाहिजे, फेऱ्या वाढवायला सांगा. पंकज माझ्या शेजारीच बसला होता. ते निघून गेल्यानंतर मला विनम्रपणे बोलला, पंकज दादा तुमचा आशीर्वाद असेल तर मी या सर्व लोकांना मोफत पाणी देऊ का? म्हटलं कसं मोफत देणार तू, खिशातून पैसे घालून? हो म्हटलं मला पुण्य लागेल. 35,000 लिटरचे. किती? 35,000 लिटरचे किती टँकर? 130. जोपर्यंत पाऊस पडत नाही देणारा हा पहिला दातृत्व माझा सहकार्य, लक्षात ठेवा. ही जाणीव, ही तळमळ खरं तर माणसाच्या राजकारणामध्ये जय विजय पराभव हा नंतरचा विषय आहे, परंतु शांत्या पद्धतीने काम करणारा मला सहकारी भेटला, मला याचा खूप आनंद झाला. आणि त्यांनी एक काम हातामध्ये घेतलं. काही रस्ते पदर पैशाने तयार केले, बरेचसे काम हातामध्ये घेतल्यानंतर माझ्याकडून निधी मिळत नव्हते, पुढे माग होतो. एक तर त्यावेळी मी माझी आमदार होतो, माझी परिस्थिती अतिशय वाईट होती. धबधबा मोठा होता, नाव मोठं होतं, प्रश्न पकड मोठी होती, परंतु विद्यमान आमदारांच्या हातातून पैसे जाण्याची आपल्याकडे प्रोटोकॉल्स आहेत. पण माझ्या नावाची उंची असल्यामुळे आणि सरकारमध्ये मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांवर असल्यामुळे मी बरीचशी कामाला त्या ठिकाणी गती दिली. आपल्याला माहिती आहे की या समोरचा सुद्धा जो रस्ता झाला नंतरच्या काळामध्ये कुठला, खांडसरीचा, त्याच्या